आजचा व्लॉग मी इथे सुरुवात करते. ह्यात आम्ही काय केलं, कुठे काय खाल्लं, कुठे काय बघितलं, काय हे ऐकण्यापेक्षा आपण काही थोडीशी माहिती ऐकूया रामोजी फिल्म सिटीबद्दल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आणि आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया रामोजी फिल्म सिटी ही नेमकी कुठे आहे. रामोजी फिल्म सिटी ही तेलंगणामधील हैदराबाद शहराच्या बाहेर अब्दुल्लापूरमेट परिसरात आहे. हैदराबादपासून बाहेर पडल्यावर तुम्हाला एका ठिकाणी असं वाटतं की एखाद्या फिल्मच्या जगात प्रवेश करतोय. आजच्या अधिकृत माहितीनुसार रामोजी फिल्म सिटीचा परिसर सुमारे 2000 एकरांपर्यंत पसरलेला आहे. भारत सरकारच्या इंडिया सिने हबच्या माहितीनुसार मूळ संदर्भात हा परिसर सुमारे 1666 एकरांचा असल्याचाही उल्लेख आहे. म्हणजेच काय तर वेगवेगळ्या स्रोतांमध्ये क्षेत्रफळाचा आकडा बदलताना दिसतो. पण हे नक्की की हा एक प्रचंड मोठा फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे आणि म्हणूनच हा परिसर एखाद्या छोट्या स्टुडिओसारखा नसून इथे तुम्ही चालत एका सेटवरून दुसऱ्या सेटवर गेलात तर तुम्हाला अक्षरशः वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटतं. रामोजी फिल्म सिटीची कल्पना कुणाची हा प्रश्न मला तर तिथे गेल्याबरोबर पडला. रामोजी फिल्म सिटीची कल्पना होती चेरुकुरी रामोजीराव म्हणजेच प्रसिद्ध मीडिया उद्योजक आणि रामोजी ग्रुपचे संस्थापक रामोजीराव यांची. रामोजीराव हे केवळ फिल्मशी संबंधित व्यक्ती नव्हते, ते पत्रकारिता, मीडिया, चित्रपट आणि अशा अनेक व्यवसायांशी जोडलेले मोठे उद्योजक होते. त्यांनी ईनाडू मला वाटतं मी हा उच्चार बरोबर करत असेल, माहीत नाही, पण तरीही ईनाडू या प्रसिद्ध तेलुगू वृत्तपत्रासह मीडिया क्षेत्रात मोठं साम्राज्य उभं केलं. चित्रपट निर्मितीमध्येही यांचा सहभाग होताच आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना त्यांना एक गोष्ट जाणवली. एका चित्रपटासाठी शूटिंग करताना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. एक सीन शहरात, दुसरा गावात, तिसरा जंगलात, चौथा राजवाड्यात. प्रत्येक वेळी सेट उभारणे, लोकेशन शोधणे, कलाकार आणि तंत्रज्ञानांना हलवणे यामध्ये खूप वेळ आणि पैसा जातो. आणि यातूनच या एका मोठ्या अत्याधुनिक फिल्म सिटीची कल्पना पुढे आली. अशी जागा जिथे चित्रपटासाठी लागणाऱ्या जवळपास सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आता हा भला मोठा प्रोजेक्ट उभा राहायचा, पण ही कल्पना यांना सुचली कुठून, म्हणजे रामोजीरावांना ही कल्पना सुचली कुठून हा प्रश्न मला पडला. रामोजीराव यांना या स्टुडिओची उभारणी करण्याची कल्पना एका हॉलिवूडच्या मोठ्या स्टुडिओपासून मिळाली. पण फक्त हॉलिवूडची कॉपी करायची नव्हती. भारतीय चित्रपटांच्या गरजा लक्षात घेऊन एक अशी जागा तयार करायची होती जिथे एका फिल्म युनिटला शूटिंगसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. यासाठी या प्रकारच्या डिझाईनची जबाबदारी प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर नितीश रॉय यांच्यावर सोपवण्यात आली. मूळ परिसरात जंगल आणि खडबडीत भूभाग होता, पण त्या नैसर्गिक वातावरणाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून फिल्म शूटिंगसाठी वेगवेगळे भाग तयार करण्यात आले. म्हणजे निसर्ग नष्ट करून सगळं कॉन्क्रीटचं शहर उभं करण्याऐवजी उपलब्ध निसर्ग आणि कृत्रिम सेट यांचं मिश्रण तयार करण्यात आलं आणि ते जास्त गरजेचंच होतं. मी रामोजी फिल्म सिटीमध्ये पाऊल ठेवल्याबरोबर मला एक प्रश्न पडला होता की ही सगळी सुरुवात कधी झाली असेल ना, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मला गुगलकडून मिळालं. तर रामोजी फिल्म सिटीची अधिकृत स्थापना 1996मध्ये झाली. म्हणजे आता या फिल्म सिटीला जवळपास 3 दशकांचा इतिहास आहे. अधिकृत रामोजी फिल्म सिटीच्या माहितीनुसार 1996मध्ये हा प्रकल्प सुरू झाला आणि पुढे तो केवळ फिल्म शूटिंगची जागा न राहता एक मोठं पर्यटन स्थळही बनला. पर्यटन स्थळ बनला म्हणूनच तर आज आपण जाऊन ही सिटी बघू शकतोय. जादुई दुनियेचा आपण पण आनंद घेऊ शकतोय. त्यानंतरचा मला पडलेला एक प्रश्न, इथे हे सगळं तर झालं, पण इथे कुठला चित्रपट सगळ्यात पहिले शूट झाला असेल? मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ किंवा अजून कुठला आणि कुठल्या प्रकारचा? तर त्याचंही उत्तर मला गुगलकडून मिळालं. रामोजी फिल्म सिटीमध्ये पहिला पूर्णपणे शूट झालेला चित्रपट होता तो तेलुगूमधला मा नन्नक्कू पेल्ली. मी ह्याचा उच्चार बरोबर करत असेल मला तरी असं वाटतं. हा चित्रपट 1997मध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शक होते ई व्ही सत्यनारायण आणि या चित्रपटात कृष्णम राजू, श्रीकांत, सिमरन आणि अंबिका यांसारखे कलाकार होते. अर्थातच हे कलाकार आपल्या परिचयाचे नाही आहेत. पण विशेष म्हणजे उपलब्ध माहितीनुसार हा रामोजी फिल्म सिटीमध्ये पूर्णपणे शूट झालेला पहिला चित्रपट मानला जातो. म्हणजे 1996मध्ये फिल्म सिटीची स्थापना झाली आणि त्यानंतर अवघ्या काही काळात 1997मध्ये पहिला पूर्ण चित्रपट तिथे शूट झाला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी चित्रपट शूटिंगची गती थांबलीच नाही.
आता इथे पहिला सेट कुठला बरं बांधला असेल असाही एक प्रश्न पुढे आला. मग इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे रामोजी फिल्म सिटीमध्ये सर्वात पहिला सेट असा कोणता ते स्पष्टपणे सांगता येत नाही किंवा त्याची अधिकृत नोंदही दिसत नाही. म्हणून एखाद्या विशिष्ट सेटचं नाव ठामपणे सांगणं हे योग्य ठरणार नाही. ती माहिती मला गुगलकडूनही मिळाली नाही आणि मी ती तुमच्यासमोरही मांडू शकत नाही. पण या फिल्म सिटीची रचनाच अशी करण्यात आली की वेगवेगळ्या कथा आणि वेगवेगळ्या काळातील दृश्यांसाठी विविध प्रकारची ठिकाणं तयार करण्यात येतील. म्हणूनच पुढे इथे कायमस्वरूपी सेट्स, रस्ते, गार्डन, बंगले, स्टेशन, शहर, गावं आणि अनेक प्रकारच्या लोकेशन्स तयार होत गेल्या. इथे नेमकं काय काय आहे आता कल्पना करा बरं. तुम्ही सकाळी एका ठिकाणी जाता आणि तिथे तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसतं. थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला एखादं छोटंसं गाव दिसतं. पुढे गेल्यावर मोठमोठे बंगले, त्यानंतर राजवाड्यासारखाही एक सेट दिसतो आणि काही अंतरावर जंगल किंवा गार्डन. हे सगळं एकाच फिल्म सिटीमध्ये तुम्हाला दिसतं. इथे रेल्वे स्टेशनचा देखील सेट आहे. त्या सेटमध्ये इंजिन, 2 डबे, प्लॅटफॉर्म, बुकिंग काउंटर, वेटिंग रूम, फुटब्रिज, घड्याळ आणि रेल्वे स्टेशनला लागणारे अनेक बारकावे तिथे तयार करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे हा सेट वेगवेगळ्या कथांनुसार आणि वेगवेगळ्या लोकेशननुसार बदलता येतो. आश्चर्य म्हणजे इथे फक्त सगळा झगमगाटच नसून काही छोटी घरं, गावाकडचं वातावरण ह्या सगळ्या गोष्टी देखील इथं आहेत. एक वैशिष्ट्य म्हणजे इथे 3,500हून जास्त भारतीय भाषा किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये पिक्चर शूट झालेले आहेत. 3.5 म्हणजे हा आकडा काही थोडा नाही ना. आत्ताच अलीकडे बाहुबली मूवी हा पण खूप गाजलेला मूवी आहे. तो सगळ्यांनी आपण बघितलाच असेल. त्यातली मी एक आहे जिने आजपर्यंत तो मूवी बघितला नाही. अजून कोणी असे असतील ज्यांनी बघितला नाही आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुढे बघूया. एस राजामौली यांच्या बाहुबलीच्या दोन्ही भागांसाठी रामोजी फिल्म सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर शूटिंग करण्यात आलं. स्वतः राजामौली यांनी रामोजी फिल्म सिटीबद्दल सांगताना इथे मोठ्या प्रकल्पांसाठी विविध लोकेशन्स आणि गरजेनुसार सेट तयार करण्याची सुविधा असल्याचं नमूद केलं आहे. बाहुबलीच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीमने इथे बराच काळ मुक्काम केला होता. म्हणूनच आज रामोजी फिल्म सिटीला भेट देताना बाहुबलीशी संबंधित सेट्स आणि आठवणी पाहणं पर्यटकांसाठी एक मोठं आकर्षण आहे. फक्त बाहुबलीच नाही तर रामोजी फिल्म सिटीमध्ये फक्त अशा अनेक मोठ्या चित्रपटांची शूटिंग झाली आहे. रामोजी फिल्म सिटीच्या स्वतःच्या माहितीनुसार RRR, पुष्पा, KGF, सिंघम, सूर्यवंशी, द डर्टी पिक्चर्स, सलार यासारख्या अनेक चित्रपटांची या ठिकाणी शूटिंग झालेली आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण रामोजी फिल्म सिटी बघत फिरतो ना तेव्हा एखादा सेट बघून असं वाटतं किंवा एखादी जागा बघून असं वाटतं की अरे ही जागा मी कुठेतरी या अगोदर बघितलेली असावी. रामोजी फिल्म सिटीच्या नावावर एक मोठा विक्रम देखील आहे. जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड्सने याला जगातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओमध्ये कॉम्प्लेक्स म्हणून मान्यता दिली. हा विक्रम 2005मध्ये नोंदवला गेला आणि म्हणूनच रामोजी फिल्म सिटी केवळ भारतातच नाही तर जगभरात ओळखली जाते. रामोजी फिल्म सिटीमध्ये एकूण किती सेट्स आहेत असाही एक प्रश्न आला. पण सांगायचं तर 500पेक्षा जास्त सेट्स तिथे असल्याचं सांगता येतं. पण अधिकृत माहिती तशी नाही आहे किंवा तो आकडा तेवढाच आहे असंही नाही, त्यापेक्षा जास्तही असू शकतो. आज रामोजी फिल्म सिटीची ओळख काय आहे हे तर सांगायची गरजच नाही. पण तरीही रामोजी फिल्म सिटी म्हणजे फिल्म शूटिंग, टेलिव्हिजन आणि इतर प्रोडक्शन, मोठमोठे सेट्स, पर्यटन, स्टुडिओ टूर, ॲडव्हेंचर, मनोरंजन, हॉटेल्स आणि भारतीय सिनेमाच्या इतिहासाशी जोडलेले एक महत्त्वाचे ठिकाण. अधिकृत माहितीनुसार आज इथे दरवर्षी सुमारे 15 लाख पर्यटक येतात. म्हणजे वर्षभरात लाखो लोक फक्त चित्रपट पाहण्यासाठी नाही तर चित्रपट ज्या जगात तयार होतो ते जग प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी इथे येतात. आणि एक रंजक गोष्ट म्हणजे सेट म्हणजे खरंच जग नाही. रामोजी फिल्म सिटीला भेट दिल्यावरती मला एक गोष्ट लक्षात आली की जे आपल्याला पडद्यावर दिसतं ते पडद्यामागे फार वेगळं असतं. म्हणजे जे आपण खरं समजतो ते अजिबातच खरं नसतं. कुठलीच गोष्ट नाहीत, ना ते रस्ते खरेत, ना ते भांडणं खरी आहेत, ना त्यांच्यातलं ते प्रेम खरं आहे, ना दिसणारे ते मोठे मोठे राजवाडे खरे आहेत. कुठलीच गोष्ट तिथली खरी नाही आहे हे तिथे गेल्यानंतर मला जाणवलं. भली मोठी इमारत दिसतीये, भलं मोठं घर दिसतंय, बंगला दिसतोय, राजवाडा दिसतो, तो फक्त पुढच्या बाजूचा सेटअप असतो. मागच्या बाजूनं त्याला काहीच नसतं, अक्षरशः भिंतही नसते. म्हणजे किती फसवणुकीचं काम आहे ना हे. आणि ते चित्रपटातल्या गोष्टी बघून आपल्याला वाटतं मलाही असं घर हवंय, मलाही असं हवंय, पण हे सगळं फक्त भास आहेत. एवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर वाचल्यानंतर मला एक प्रश्न पडला. रामोजी फिल्म सिटीमध्ये मराठी चित्रपट कुठला पहिल्यांदा चित्रीकरण झालं असेल ना,
तर त्याचं उत्तर काही मला गुगलकडूनही मिळालं नाही, पण ते जाणून घेण्याची ओढ अजूनही आहे. जर कोणाला माहिती असेल किंवा ते उत्तर कोणाला सापडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की इथे कुठला पहिला मराठी चित्रपट चित्रीकरण झाला आहे. आम्ही तिकडे गेल्यानंतर एक शूटही चालू होतं. ते शूट बघताना जाणवलं की बाबा ह्या शूटसाठी एवढी सगळी सेफ्टी असते, एवढी सगळी सिक्युरिटी ह्यांच्यासोबत असते, सगळ्या काही आवश्यक गोष्टी त्यांच्यासोबत असतात. आणि तो चित्रपट आल्यानंतर त्यातला जर तो स्टंट व्हायरल झाला किंवा त्यातला जर तो एखादा शॉट व्हायरल झाला तर ते बघून अनेक जण ते करण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या सामान्य लोकांना अजिबात त्या गोष्टीची त्यांना जेवढी सेफ्टी असते तेवढी नसते. आपण फक्त ते बघतो आणि करायला जातो. आपल्याला फक्त तेवढंच दिसतं, पण त्या सेटच्या आजूबाजूला काय आहे, तो शूट करताना तिथे काय काय होतं, काय काय काळजी घेतली गेली होती हे आपल्याला काहीच माहिती नसतं. हे मला तिथे गेल्यानंतर एक शूट चालू होतं ते बघून थोडीशी आयडिया आली की एवढी सगळी काळजी असे सीन शूट करताना घेतल्या जाते म्हणून. हा इतिहास आपण बघितला रामोजी फिल्म सिटीचा, पण तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षात काही गोष्टी ज्या अनुभवल्या त्यापैकी एक तर आम्ही बरंचसं खाण्याचं सामान सोबत नेलं होतं, पण तिथे त्यांनी काहीच आत नेऊ दिलं नाही. याचं कारण असं असेल की त्यांच्या आतल्या वस्तूंचाही खप झाला पाहिजे, जे त्यांचे स्टॉल आहेत तेही चालले पाहिजे. आणि म्हणजे न परवडणारे तिथले सगळे दर तिथे होते. त्या प्रत्येक गोष्टीच्या किमती खूप जास्त होत्या की त्या सामान्य माणसाला न परवडणाऱ्या. छोटीशी एक कलिंगडची फोड ती 100 रुपयांना, छोटासा कप भरून स्वीटकॉर्न ते 70 रुपयांना, असे खूप जास्त तिथले रेट होते. आणि एवढी मोठी फिल्म सिटी फिरताना त्या सगळ्या गोष्टींमध्ये पोटही भरत नाही. त्यामुळे ही एक गोष्ट मला अजिबात तिथली आवडली नाही की त्यांनी जे आम्ही घेऊन गेलो होतो खाण्यासाठी ते काहीच आत नेऊ दिलं नाही. बाकी सगळ्या गोष्टी फार छान झाल्या होत्या. तिथे एन्जॉय खूप करणं झालं. खूप काही गोष्टी माहिती झाल्या. सगळं जे दिसतं ते खरं नसतं पिक्चरमध्ये ते कळालं. आणि अजून एक गोष्ट कळाली, पिक्चर बनवणं तेवढंही सोपं नसतं जेवढं वाटतं. कारण एवढे मोठे मोठे सेटअप लावायचे, हे सेट्स उभा राहायचे, आणि जर तो पिक्चर फ्लॉप गेला तर मग काय, सगळं पाण्यातच ना. एवढी मेहनत केलेली व्यर्थच ना. चला आता आपण बघू की आजच्या काळात रामोजी फिल्मसाठी का महत्त्वाचे. आज OTT, वेब सिरीज, मोठे VFX आणि इंटरनॅशनल प्रोडक्शनचा काळ आहे. अशा वेळी निर्मात्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकेशन्स आणि प्रोडक्शन सुविधा एकाच ठिकाणी मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि रामोजी फिल्म सिटीची ही रचना हीच गोष्ट लक्षात घेऊन करण्यात आली. म्हणूनच कदाचित रामोजी फिल्म सिटी एवढ्या लवकर म्हणता येणार नाही, पण खूप जास्त फेमस झाली. 1996 मध्ये एका मोठ्या स्वप्नातून सुरू झालेला हा प्रवास आणि आज जगातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्सपैकी एक बनला. रामोजी फिल्म सिटी एका माणसाची कल्पना, हजारो एकरांचा परिसर, शेकडो लोकेशन्स, हजारो चित्रपटांच्या आठवणी आणि लाखो पर्यटकांचा अनुभव. इथे आपण फक्त सेट पाहत नाही, आपण पडद्यामागची सिनेमाची दुनिया पाहतो. ज्या ठिकाणी एखादा अभिनेता आपल्या पात्रात शिरतो, जिथे दिग्दर्शकांच्या डोक्यातली कल्पना प्रत्यक्षात उभी राहते, जिथे एक साधा रस्ता एखाद्या चित्रपटात मुंबई बनतो तर एखादा सेट राजवाडा बनतो आणि काही तासांच्या शूटिंगमध्ये एक पूर्ण वेगळं जग तयार होतं. ते म्हणजे रामोजी फिल्म सिटी. आणि कदाचित म्हणूनच याला फक्त फिल्म सिटी म्हणणं पुरेसं नाही, ही खरंच लँड ऑफ मिलियन ड्रीम्स. जर तुम्हाला रामोजी फिल्म सिटीचा हा इतिहास आणि त्यामागची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रामोजी फिल्म सिटीमध्ये सगळ्यात जास्त कोणता सेट पाहायला आवडेल. जर तुम्ही जाऊन आला असाल तर कुठला सेट तुम्हाला जास्त आवडला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटू परत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.